गर्ल्स गर्ल्स हा मुली बोलत का नाही? तुम्हाला माझा आवाज येतोय का? स्क्रीन दिसते का? सांगा पटकन. हो, येस मॅम. ओके. कालचे प्रोग्राम सर्वांनी करून पाहिले. जर कोणाचा रन झाला नसेल तर त्याचा स्क्रीनशॉट मला टाका पर्सनली, मग मी सांगते त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो. ठीक आहे. आणि आज तुम्हाला साईट्स एक्सप्लेन करायच्या होत्या, बट मुलांनी तर डायरेक्ट टाकूनच दिलं ग्रुपवरती, त्याच्यामुळे आता एक्सप्लेन करायला काय राहिलेलंच नाही. बरोबर आहे. मी पाहिलं तुमचे डिझाईन ओके आहेत, बट तुमच्याकडे लॅपटॉप आहे तर थोडंसं आणखीन एक्सटेंड केलेलं एक्सपेक्ट होतं. शॉर्ट मध्ये बनवलं थोडं, तर थोडा रिपोर्ट चांगला बनेल. वाटलं तर त्याच्यामध्ये आणखीन काही थोडं पार्ट्स किंवा पेजेस ऍड करा. ठीक आहे. बाकी ओके, काही प्रॉब्लेम नाही. एक जर समजा कॉलेजमध्ये रिपोर्ट वगैरे बनवायला सांगितलं तर ह्याच्यावरच तुम्हाला रिपोर्ट बनवायला लागेल. तुमच्या कॉलेजमध्ये आहे का नाही मला एवढी आयडिया नाहीये रिपोर्टची, इकडच्या कॉलेजेसला लागणार. तुम्ही रिंजल किंजल शांत नाही, आवाज येतो तुम बारीक खाऊन बोलतोय ते ऐकतो एकदम शांत. ठीक आहे. सो कालचा हा प्रोग्राम सर्वांनी रन करून पाहिला. आपण सिंपल काय केलेलं, एक मेसेज प्रिंट करून पाहिलेला. त्याच्यामध्ये आपण एक फंक्शन घेतलेलं आहे आणि एक इव्हेंट घेतलेला आहे. ठीक आहे. आपण याच्या क्लिक वरती हे मेसेजेस शो केलेले आहेत. सो आपण एबीसी नावाचा एक युजर डिफाईन फंक्शन घेतलेला आहे आणि ऑन क्लिक इव्हेंट घेतलाय. नेक्स्ट आपण ठीक आहे. आपण एक काय केलेलं आहे, गेट रिझल्ट नावाचा जस्ट एक फंक्शन घेतलेलं आहे आणि त्याला आपण काय केलेलं आहे, कुठे कॉल केलेलं आहे, फंक्शन कॉलिंग, फंक्शन डिक्लेअर, हे सगळं सी लँग्वेज मध्ये झालेलं आहे. त्यामुळे मी फंक्शनची बेसिक माहिती तुम्हाला दिलेली नाहीये. जर कोणाला माहिती नसेल, लक्षात नसेल, तर सी लँग्वेज मध्ये फंक्शन जो चॅप्टर आहे तो एकदा रिपीट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे थोड्याशा कन्सेप्ट क्लिअर होतील. फंक्शन कॉलिंग काय असतं, आता आपण या बटनच्या क्लिक वरती याला कॉल केलेला आहे, पॅरामीटर्स काय असतात, आर्ग्युमेंट्स काय असतात वगैरे थोडंसं रिवाइज करून घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आज आपण बघणार आहे, मी जसं काल सांगितलेलं होतं की 3 प्रकारचे अलर्ट्स असतात. याच्यामध्ये 3 प्रकारचे अलर्ट बॉक्सेस आपण मेसेज डिस्प्ले करण्यासाठी यूज करू शकतो. आपण काल एक पाहिलेला होता फर्स्ट अलर्ट. आपण याच्यामध्ये काही मेसेज टाकायचा असेल तर तो पण टाकू शकता. सेव्ह केला. आता इथे मी क्लिक केलं, हा एक सिंपल अलर्ट इथे आलेला आहे. याच्यामध्ये फक्त एक ओके बटन असतं. आता सपोज आपण याला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. एक व्हेरिएबल मध्ये मी ए नावाचा व्हेरिएबल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये या अलर्टला स्टोअर केलेलं आहे आणि मी आता चेक करणार आहे की हा अलर्ट काय रिटर्न करतो. ठीक आहे. आता चेक करण्यासाठी तुम्ही ह्याला अलर्ट मध्ये पण चेक करू शकता. दुसरा एक अलर्ट घेऊया आणि याच्यामध्ये चेक करूयात की ए मध्ये काय येतंय. इथे मी क्लिक करते, तर मी तो ओके केला. दुसऱ्या अलर्ट मध्ये काय आलं, अनडिफाईन्ड. अगर आपको नहीं दिख रहा तो यहाँ इस साइड आ जाओ. हे काय आलेलं आहे, अनडिफाईन्ड. म्हणजे काय, इट मीन्स अलर्ट काहीच रिटर्न व्हॅल्यू देत नाही. अलर्ट कुठलीही व्हॅल्यू रिटर्न करत नाही. आणखीन एक ऑप्शन आहे, तुम्ही कन्सोल पण करून बघू शकता. कन्सोल डॉट लॉग आणि तुम्ही ए ची व्हॅल्यू प्रिंट करून बघते. रिफ्रेश, इथे क्लिक केलं की अलर्टची व्हॅल्यू आली. ओके. आता याचं आउटपुट कुठे बघायचं आहे आपल्याला, इथे राईट क्लिक करायचं आहे. एक सेकंड ना, कोणतरी जॉईन करतोय.
किती उशीर हिना सानिया. ठीक आहे. आता हे कन्सोल डॉट लॉग काय करतो, आता इथं क्लिक केलं, हा अलर्ट आला. ओके, आता याचा आउटपुट बघण्यासाठी राईट क्लिक करायचंय, इन्स्पेक्ट मध्ये जायचंय. इन्स्पेक्ट मध्ये गेल्याच्या नंतर वेट, तो तुमच्या मीटिंग चालू आहेत ना त्याच्यामुळे थोडं स्लो चालत आहे इथं. हा, तर इथे बघा हे राईट साईडला इथे वरती कन्सोल आहे बघा, टॉप साईडला. इथे कन्सोल वरती क्लिक करा. तर इथं तुम्हाला जर काही एरर्स वगैरे असतील तर ते इथे शो होतील. ठीक आहे, आता मी इथं क्लिक केलं. ओके, आणि हा इथं एक एरर आलेला आहे अलर्टचा, याच्यावरती क्लिक केलं. तो सांगतो तुम्हाला कुठल्या लाईनला एरर आहे. तर तुम्हाला मी नंतर दाखवते आणखी एक वेळेस. त्याच्यामध्ये आपण काही प्रिंटच केलेलं नाही, फक्त अलर्ट दिलेलं आहे. कन्सोल करून मी कमेंट मध्ये ठेवतो. आता सध्या आपण इथे काय केलेलं आहे, एक अलर्ट बघितलेला आहे आणि अलर्टची व्हॅल्यू आपण ए मध्ये चेक करून पाहिली की ए काहीच रिटर्न करत नाही, त्याची व्हॅल्यू अनडिफाईन्ड येते. चालेल, एक मिनिट आणि काहीतरी दुसरंच ओपन करतो. हे अनडिफाईन्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरा एक आहे कन्फर्म. याला मी ह्याला कमेंट मध्ये ठेवते आणि मी प्रत्येकदा घेते व्हेरिएबल ए आणि ए मध्ये मी आता कन्फर्म बॉक्स ठेवणार आहे. कन्फर्म, आता कन्फर्म काय रिटर्न करतो, इथे क्लिक केलं. इथे बघा अलर्ट मध्ये एकच बटन होता ओकेचा, कन्फर्म मध्ये दोन बटन्स असणार, ओके आणि कॅन्सल. आता याच्यामध्ये इथे तुम्ही काही मेसेज पण देऊ शकता. समजा इथे काहीतरी मेसेज द्या, डू यू वॉन्ट डिलीट दिस डेटा किंवा रेकॉर्ड, असं काहीतरी मेसेज दिला. आपण नाही का डिलीट वगैरे करताना असं एक वेळेस विचारतं कन्फर्म तुम्हाला डिलीट करायचंय का, काही असू शकतं. डिलीटच म्हणून नाही, कुठल्याही ह्याच्यासाठी जर तुम्हाला कन्फर्म एकदा करून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे का हे असं काही विचारायचं असेल तर तिथे तुम्ही कन्फर्म बॉक्स घेऊ शकता. आता इथे क्लिक केला, हे बघा इथे तुम्ही जो मेसेज टाकलाय तो इथे आलेला आहे आणि हे दोन बटन्स. आता याच्यामध्ये काय होतं, आता आपण इथं अलर्ट मध्ये ए ला प्रिंट करून बघूया. ए मध्ये काय स्टोर आहे, कन्फर्म. मी मोस्ट ऑफ द अलर्टच वापरते मेसेज पाहण्यासाठी. तुम्ही अलर्ट वापरू शकतात किंवा हे कन्सोल लॉग पण यूज करू शकतात. आता मी जर ओके म्हटलं तर त्यांनी ट्रू रिटर्न केला आणि जर मी कॅन्सल म्हणते तर तो फॉल्स रिटर्न करेल. तर हा काय करतो, ट्रू और फॉल्स रिटर्न करतो. अलर्ट काहीच रिटर्न करत नाही, जस्ट अनडिफाईन्ड. बट कन्फर्म हा ट्रू आणि फॉल्स रिटर्न करतो. मग ह्या ट्रू आणि फॉल्सचा काय यूज आहे, समजा आपल्याला काहीतरी जर ट्रू असेल, युजर कडून जर येस वरती क्लिक झाला, ओके वरती क्लिक झाला, तर तुम्हाला व्हॅल्यू डिलीट करायची तर तुम्ही कंडिशन टाकू शकता की ए एक्झॅक्ट इक्वल टू ट्रू, असं काहीतरी तुम्ही इथं. तर इथे तुम्ही डिलीटचा कोड लिहू शकतात आणि एल्स मध्ये तुम्ही रिटर्न येऊ शकतात किंवा फॉल्सला पण तुम्ही मॅच करून बघू शकता. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्ही इथे कन्फर्म यूज करतात. कन्सोल मध्ये बघूया काय येते व्हॅल्यू. आता मी ते ओके केले, मीन्स ट्रू यायला पाहिजे. हाँ ये आया लेकिन ये हे बघा इथे आलेलं आहे ट्रू, अलर्ट्स झालेले. मी ते पेजचं नाव अलर्ट्स दिले ना त्याच्यामुळे ते एरर येऊ लागले. ह्या एररचं इथे काही काम नाहीये, ते पेजच्या नावामुळे एरर यायला लागले. ठीक आहे, तर आता इथे तुम्ही असं कन्सोल मध्ये पण चेक करू शकता. हे बघा इथे वरच्या साईडला ट्रू आलेला आहे इथे. मी कन्सोल एवढं ते राईट क्लिक करा, कन्सोल मध्ये जा. कन्सोल कशासाठी की तुमच्या याच्यामध्ये जर काही एरर झालेला असेल, काही चुका आलेल्या असतील तर. आता जसं की आता आपला हा कालचा प्रोग्राम आहे, त्याला आपण रन करूयात अगोदर. आता इथे बघा मी इथं काय करते, एक काहीतरी मिस्टेक करते मुद्दाम. ठीक आहे, रिफ्रेश, इथे क्लिक केलं, हे बघा इथे एरर आला, टाईप एरर. इथं त्यांना सांगत आहे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. इथे एक काहीतरी एरर आहे, लाईन नंबर 13. हे बघा इथे क्लिक केलं, त्यांनी सांगितलं लाईन नंबर 13 ला इथे चुकलेलं आहे. म्हणजे असं जर आपले काही चुका झाल्या असतील तर इथून आपण गेस करू शकतो. त्याला मी करेक्ट करते आणि समजा इथे आपल्याला ए आणि बी ची ऍडिशन तुम्हाला कन्सोल मध्येच पाहिजे.
हे बघा इथे आलं आन्सर. आपण काय केलं होतं, ड्यू मध्ये पाहिलं होतं. तर तुम्ही अलर्ट मध्ये पाहू शकतात, कन्सोल मध्ये पाहू शकतात, किंवा एखाद्या ड्यू पॅराग्राफ मध्ये पण पाहू शकतात. मी अलर्टच यूज करते कारण इझी जातं. हे कन्सोल टाका, परत ते हे करा, त्याच्यामुळे मी कन्सोल एवढा वापरत नाही. ज्याची त्याची मर्जी, तुम्हाला जर कन्सोल वापरायचं असेल तर वापरू शकता. सो आपण 2 अलर्ट्स पाहिलेले आहेत. एक सिंपल अलर्ट जो काहीच व्हॅल्यू रिटर्न करत नाही, आणि दुसरा कन्फर्म जो की ट्रू आणि फॉल्स रिटर्न करतो. याला पण मी कमेंट मध्ये टाकते. आता थर्ड असणार आहे प्रॉम्प्ट. एक सेकंड याला पण व्हेरिएबल मध्ये स्टोअर करते. व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं असं काही नाही, आपल्याला याची व्हॅल्यू बघायची काय येत आहेत म्हणून आपण ह्याला स्टोअर करतो. हा प्रॉम्प्ट काय करतो, याच्यामध्ये बघा एक ओके बटन आहे, कॅन्सल आहे, आणि इथे एक इनपुट पण दिले. तुम्हाला जर याच्यावर काही याला दोन तुम्ही हे पॅरामीटर पास करू शकता. सपोज इथे काहीतरी तुम्हाला काहीतरी टाकायचं, एंटर युअर स्टेट असं काहीतरी टाकलं, तर हे असं ऑलरेडी इथं एंटर युअर स्टेट म्हणून टाकलेलं आहे. आणि बाय डिफॉल्ट तुम्हाला त्याच्यामध्ये एखादं स्टेट टाकून ठेवायचं. ते बाय डिफॉल्ट जर एखादं टाकूनच ठेवायचं. ते क्लिक केलं, हे बघा हे बाय डिफॉल्ट व्हॅल्यू. आणि याच्यामध्ये हे काय रिटर्न करतं, आता हे काय रिटर्न करतं बघा, इथं ओके केलं, हे बघा त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू असेल ते रिटर्न करणार. आणि तुम्ही ती व्हॅल्यू ब्लँक पण ठेवू शकता. ब्लँक ठेवल्याच्या नंतर तुम्ही स्वतः एंटर करणार तुम्हाला जे टाकायचं आहे ते, आणि तुम्ही जे टाकणार तीच व्हॅल्यू तो रिटर्न करेल. तर हे 3 प्रकारचे अलर्ट बॉक्सेस आहेत. हे तिन्ही पण मी इथे कमेंट मध्ये ठेवले. तुम्ही तिन्ही यूज करून बघा. ठीक आहे, खालचं काढून टाकते. नेक्स्ट आता आपण काल काय पाहिलेलं होतं, एक सिंपल ऍडिशन केली होती. आपण काय केलं होतं, व्हेरिएबल सपोज एक ए व्हेरिएबल घेतलेलं आहे, त्याला मी ते 10 व्हॅल्यू दिली. व्हेरिएबल बी घेतलेला आहे, त्याला सपोज इथे काहीतरी व्हॅल्यू दिली, आणि आपण काय केलेलं आहे अलर्ट मध्ये त्याला प्रिंट करून बघूया. अलर्ट मध्ये नको, आपण ना इथे ठीक आहे अलर्ट मध्ये टाकते ए प्लस बी आलेलं इथं 30. ओके, आता आपल्याला काय करायचं, या व्हॅल्यू आपण स्टॅटिक दिलेले आहेत, म्हणजे ऑलरेडी देऊनच ठेवलेत. मी किती वेळेस पेज रन केलं तर काय होणार आहे, आन्सर माझं 30च येणार आहे. बट मला रन टाइम व्हॅल्यू द्यायचं, म्हणजे युजर कडून व्हॅल्यू इनपुट करून घ्यायचं आणि त्याचं ऍडिशन करायचंय. तर ते कसं करणार आहेत आपण, आता सपोज आपण इथे इनपुट घेऊयात. इथे प्लस देऊया, तिथे इक्वल टू देऊया, एक ओळखू यावं की आपल्याला इथे ऍडिशन करायचं. आता आपला टास्क आहे, आपण इथे व्हॅल्यू टाकणार आहे, इथे व्हॅल्यू टाकणार आहेत, आणि याच्या क्लिकवरती इथे ऍडिशन होणार. ठीक आहे, हे आपलं टास्क आहे आता आपल्याकडे. तर इथे गेट रिझल्ट मध्ये आलो, तर मी हे सगळं काढून टाकते इथलं अलर्ट वगैरे. आता ए मध्ये आपण काय करणार आहे, फर्स्ट इनपुटची व्हॅल्यू स्टोअर करून घेणार आहे. मीन्स कुठल्या, इथे आपल्याकडे 3 इनपुट्स आहेत, त्याच्यामधला हा फर्स्ट, याला मी इथे एक आयडी देणार आहे, सपोज व्हॅल्यू फर्स्ट. इथे असेल व्हॅल्यू सेकंड, आणि इथे असेल इथे रिझल्ट असेल. ठीक आहे, या 3 आयडी मी इथे दिलेले आहेत. आता इथे काय करायचं, आपल्याला ए मध्ये व्हॅल्यू फर्स्ट घ्यायची. सो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. याच्यामध्ये व्हॅल्यू फर्स्ट डॉट काय येणार, इथे काय येईल, इनर एचटीएमएल येईल का, काल पाहिलं होतं आपण, काय घेतलं होतं आपण, व्हॅल्यू. जर इनपुट असेल तर काय घेतो आपण, व्हॅल्यू. सो इथे आपण व्हॅल्यू घेतलं, व्हॅल्यू. ठीक आहे, आता याला जर तुम्हाला चेक करायचं असेल तर चेक करू शकतात की आपलं काही स्पेलिंग चुकलंय का, ओके आहे का, हे चेक करण्यासाठी. आता लाईन ऑफ कोड कमी आहे, पण नंतर समजा तुम्ही मोठे ज्यावेळेस प्रोजेक्ट वगैरे करता, आता
आता हे रन कधी होणार आहे, इथे क्लिक केल्याच्या नंतर. हे बघा 5 आलेलं आहे इथे. 5 का आलं, कारण आपण या पहिल्या इनपुटची व्हॅल्यू स्टोअर करून घेतलेली आहे ए मध्ये आणि त्या ए ला प्रिंट करून बघितलं. ठीक आहे, हे मी सगळं कट करते. आता नेक्स्ट आपण सेम काय करणार आहे, बी. बी मध्ये व्हॅल्यू सेकंड आणि थर्ड असणार आहे सी. सी ह्या किंवा डायरेक्ट पण घेतला तरी चालतं, कारण ह्याला काही आपल्याला नंतर काही करायचं नाहीये. इथे काय असणार आहे, रिझल्ट. रिझल्ट मध्ये असेल व्हॅल्यू इक्वल टू ए प्लस बी. ए आणि बी ची ऍडिशन असणार आहे. काहीतरी चुकलं. काय झालं, एक सेकंड हा. अरे वेट, आपण याच्या क्लिक वर दिलेलं आहे, बरोबर आहे. आपला इव्हेंट याच्या क्लिक वरती रन होतोय. विसरले मी ते. मी हे करत नाही, क्लिक वर घेत नाही. इथे व्हॅल्यू टाकली ना लगेच आउटपुट जनरेट होत असते. आलं आता इथे, आलं का ऍडिशन आलं का? 6 + 7 67 होतात का? काय झालेलं आहे, हे व्हॅल्यू ऍज इट इज प्रिंट झालेले आहेत, म्हणजे ते कॉन्केट झालेलं आहे. जावास्क्रिप्ट मध्ये प्लस हा सिम्बॉल कॉन्केटिनेशन साठी यूज केला जातो. मी अगोदर ना हे जे गेट रिझल्ट बटनच्या क्लिक वरती आले ना, हे काढते. हे मी विसरून चालले की हे याच्या क्लिक वरती आहे. कधी कुठला यूज करायचा ते आपण ठरवायचं. मला काय करायचंय, मी हे बटनच्या क्लिक वरती नाही करणार आहे. इथे व्हॅल्यू टाकणार आहे, इथे व्हॅल्यू टाकणार आहे आणि हा बॉक्स सोडला की लगेच आउटपुट यायला पाहिजे. तर म्हणजे कुठला बॉक्स सोडल्याच्या नंतर सेकंड वाला, कारण फर्स्ट सोडला तर सेकंड ब्लँक राहील ना. तर सेकंड बॉक्स सोडल्याच्या नंतर मीन्स सेकंड बॉक्सच्या ऑन ब्लरला आपण तो फंक्शन कॉल करणार आहे. मग अशी बटन क्लिकला केला होता आणि तेच मी विसरले आणि आउटपुट कसं येत नाही. आता बघा, ठीक आहे, फक्त ह्या बॉक्स सोडला की आउटपुट आलं. बट आता प्रॉब्लेम काय आहे की हे ऍडिशन नाही झालेली, हे फक्त ऍज इट इज प्रिंट झाले. कारण जावास्क्रिप्ट मध्ये काय असतं, प्लस कॉन्केटिनेशन साठी यूज केलं जातं. जर हेच मी सबट्रॅक्शन करत आहे, समजा हे सबट्रॅक्शन करत आहे, सपोज 700 - 100, आता आलं बरोबर. किंवा मल्टिप्लिकेशन करते, सपोज 4 × 2 8, हे पण आलेले सगळे येते, पण ऍडिशन नाही येते. आता काय करणार आहेत आपण, कारण ऍडिशन ह्याला त्याला समजतच नाहीये की याचं ऍडिशन करायचं. बरं, आपण पहिलं काय केलेलं होतं, a + b केलं होतं. जेव्हा आपण स्टॅटिक व्हॅल्यू दिल्या होत्या इथे असं var a = 10, b = 20, तेव्हा तर आउटपुट आलं होतं. मग आता का नाही येते, बिकॉज आपण काय केलेलं आहे, इथे ज्यावेळेस आपण कालच्या प्रोग्राम मध्ये पण इथे ज्यावेळेस व्हॅल्यू दिलेल्या होत्या, मी काय सांगितलं की आपण पुढे जी व्हॅल्यू देतो त्याच्यावरून त्याला समजतं की हा नंबर आहे की स्ट्रिंग आहे, बरोबर आहे. मग इथे डायरेक्ट डिजिट दिलं होतं आपण. डायरेक्ट डिजिट दिल्यामुळे त्याला लक्षात आलं की हा नंबर आहे आणि त्याचे ऍडिशन करायचे. बट इथं काय आहे, व्हॅल्यू आपल्या इनपुट मधून आलेल्या आहेत आणि जेव्हा व्हॅल्यू इनपुट मधून येतात तेव्हा त्या ऍज अ स्ट्रिंग म्हणून येतात. मग त्याला काय वाटतं हे स्ट्रिंग आहे आणि प्लस सिम्बॉल काय करतो, त्या स्ट्रिंगला फक्त कॉन्टॅक्ट करतो. त्याला हे लक्षातच येत नाही की हा नंबर आहे. सपोज आपण काय केलं, या टेक्स्टला नंबर केलं, तरी पण आलं नाही. आता तुम्ही म्हणाल आता तर नंबर आहे, मग तुम्ही इथे नंबर द्या, टेक्स्ट द्या, काही द्या, जेव्हा व्हॅल्यू इनपुट मधून येते तेव्हा ती स्ट्रिंगच असते. सो जर तुम्हाला ऍडिशन करायची असेल तर तुम्हाला इथे त्याला कन्वर्ट करून घ्यावं लागतं नंबर मध्ये. बाकीचे चालून जाईल, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पर्सेंट, बाकी तुम्हाला काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करायचे, ओके. बट जर तुम्हाला हे करायचं असेल ऍडिशन, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याला सांगावं लागेल की दिस इज नंबर. हे बघा, तुम्ही त्याला जर ब्रॅकेट मध्ये जरी घेतलं तरी पण येणार. तर तुम्हाला ह्याला कट करायचंय. कसं करणार आहे, पार्स इंट, आय कॅपिटल काढायचे, बाकीचं स्मॉल, पार्स इंट. आता हा नंबर इंटिजर मध्ये कन्वर्ट झाला. सेम फॉर बी. किंवा तुम्ही असंही करू शकता, इथं खाली पण कन्वर्ट करू शकता, पार्स इन आणि ए असं कन्वर्ट पण करू शकता. तर ह्याच्यापेक्षा मी डायरेक्टली टाकून दिलं. आला आता 5 + 6 11, ठीक आहे. सो बाकी तुम्हाला कुठलं पण करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. बट जर तुम्हाला ऍडिशन करायची असेल आणि जर व्हॅल्यू युजर कडून येत असेल तर तुम्हाला ते टाइपकास्ट करणं मस्ट आहे. तुम्हाला इथं इंट मध्ये त्याला कन्वर्ट करून, इंट असेल फ्लोट असेल, तुम्हाला त्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं.
तर तुम्हाला आज काय करायचंय, हे अगोदर सर्व जे अलर्ट्स आहेत त्याचं बघा आउटपुट, नंतर हे ऍडिशनचं बघा. आता सपोज इथे मी इथे ऍडिशन असं टाकलेलं आहे, तर तुम्हाला इथे ना ऍडिशनचं दिलेलं आहे, तर तुम्हाला असंच याच्या खाली सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड हे अरिथमॅटिक ऑपरेशनचा टास्क करायचा आहे. जसं फक्त मी इथे ऍडिशन केलेलं आहे तसं तुम्हाला ऑल अरिथमॅटिक ऑपरेशन्स करायचे आहे, सबट्रॅक्शन, डिव्हिजन सगळेच. आलं लक्षात? हा प्रोग्राम तुमच्या ग्रुपवर येऊन जाईल. कोणाला समजलं नसेल तर विचारा.